हे जे काही सुंदर दृश्य तुम्हाला दिसतात हे आहे भाम धरणातील, जे आहे इगतपुरी तालुक्यामध्ये भरवज या गावात. आमचा एक जवळचा मित्र मनोहर घारे या गावामध्ये राहतो. बऱ्याच दिवसापासून तो त्याच्या गावातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आम्हाला बोलवत होता, परंतु योग काही जुळत नव्हता. पण आज तो योग आलेला आहे आणि आम्ही भरवज या गावामध्ये गेलेलो. रात्री 12 वाजता त्याच्या घरी आम्ही पोचलो आणि सकाळ होताच आम्ही भाम्या धरणाकडे जाण्याचा रस्ता पकडला. सोबत 7 ते 8 मित्र घेऊन आमची ही ट्रिप निघाली. थोड्याच वेळात धरणापर्यंत आम्ही पोचणार होतो आणि तिथं पोचल्यानंतर निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप आम्हाला तिथं बघायला मिळालं. आणि हे निसर्गाचं रूप बघून जो काय आम्ही रात्रभर प्रवास केला होता आणि जो थकवा आला होता तो क्षणार्धात आमचा निघून गेला. रस्त्याच्या कडेला गाडी लावून आम्ही धरणाकडे जाण्यास तयार झालो. हळूहळू खाली उतरत होतो. चोहोबाजूंनी डोंगर रांगा आणि त्याच्यामध्ये बसलेलं हे भाम धरण. पावसाचे दिवस असल्यामुळे जे काही निसर्गाने रूप धारण केलं होतं ते पण अप्रतिम होतं. आणि ज्या क्षणाची वाट आम्ही बघत होतो तो क्षण आता जवळ आला होता. या बोटीमधून आम्हाला पूर्ण भाम धरणाची सफर करायची होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून येत होता, कारण थोड्याच वेळात आमचा नौका सफर सुरू होणार होता. भाम धरणाचा पल्ला खूपच पसरलेला आहे, त्यामुळे लांबच लांब नजर जाईपर्यंत किनारा काही दिसत नव्हता. बराच वेळ भाम धरणाची सफर केल्यानंतर आम्ही आमची बोट किनाऱ्याच्या दिशेने वळवली. त्याचबरोबर जोरात पाऊस येण्याची चिन्हसुद्धा दिसत होती. इतक्यातच आमच्या एका मित्राने बोटीच्या बाहेर पाण्यामध्ये उडी मारली आणि किनाऱ्याकडे निघाला. त्या पाठोपाठ बाकीच्यांनी सुद्धा पाण्यात उडी मारून आनंद लुटायला सुरुवात केली. अशा प्रकारे नौकानयन झाल्यानंतर आम्ही इथे पोहण्याचा आनंद लुटला आणि तो खरंच खूपच अप्रतिम होता. नौकानयनामध्ये जवळजवळ 4 ते 5 तासाचा कालावधी उलटून गेला होता आणि आता आम्हाला घरचा रस्ता पकडायचा होता. पोहण्याचा आनंद लुटता लुटता पाण्याच्या बाहेर काही येऊशी वाटत नव्हतं, पण जड पावलाने आम्ही पाण्याच्या बाहेर निघालो, कारण घरचा रस्ता परत पकडायचा होता. अशा प्रकारे भाम धरणाच्या एक एक आठवणी मागे सोडत आम्ही घरच्या दिशेने निघालो होतो. लांबच लांब विखुरलेलं धरण, चोहोबाजूची शांतता आणि हिरवळ हे पाहून आमचं मन अगदी प्रसन्न झालं. अर्थातच या सर्व गोष्टीचे श्रेय आम्ही आमच्या घारे या मित्राला व त्याच्या सहकाऱ्यांना देऊ इच्छितो, ज्यांच्यामुळे आमची ही ट्रिप अविस्मरणीय झाली.